फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 2 फलंदाज पाठवा. चला मॅचला सुरुवात करायची आहे सर. बघा सामना आता जो सामना आहे तो 5 षटकांचा खेळवण्यात येणार होता, पण वेळेअभावी हा सामना 4 षटकांचा केला जातोय अशी आयोजन कमिटीच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. चला लगेच फलंदाज या. अंपायर्स आपण चेतावणी द्यायची आणि मॅचला सुरुवात करायची आहे. बघा दोन्ही संघांनी एकाच गोष्टीकडे लक्ष द्या. जितक्या उजेडामध्ये बॅटिंग करणारी टीम आता बॅटिंग करते किमान तितक्याच उजेडामध्ये दुसरी इनिंग सुद्धा व्हावी आणि यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचे आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. श्री साई चॅम्पियनशिप 2025 पर्व 7च्या माध्यमातून एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा 6 कॅमेरानेशी आमची ट्रिपल एस लाईव्हची टीम या स्पर्धेला कव्हर करते. खूप चांगले टेलिकास्ट सकाळपासून आपण बघतोय. प्रत्येक सामना प्रत्येक क्षणचित्र टिपत असताना सर्वांना हवी हवीशी आणि आवडणारी स्पर्धा आणि त्याचा पहिला दिवस. यावर्षी आपण 3 दिवसाची ही स्पर्धा बघतोय. मागील वर्षी 16 संघ होते, ते अगोदर सुद्धा 16 संघाची संकल्पना. वेळेचं बंधन आहे. चला लवकर. अंपायर थोडी चेतावणी द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला शुभम लोखंडे, दुसऱ्या बाजूला करण पाटील. मुंबईमधील 2 मातब्बर खेळाडू एकाच संघामध्ये मालवण मुकेश रॉयल या संघाच्या वतीने फलंदाजीसाठी आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला विकी पॅकरचा फ्रंटलाईन बॉलर, स्टार बॉलर जेरी रोहित याला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहणार आहात. जेरीने प्रभावित केलं सकाळपासून ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. स्माइली लुक आणि त्यानंतर तिखट मारा गोलंदाजीमध्ये ही जेरीची ओळख. आता जेरी समोर शुभम आहे, ज्या शुभमने अनेक नवनवीन फटके दाखवत असताना अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या 2 खेळाडूंमधील बॅटल बघणं मजेशीर असणार आहे, रंगतदार असणार आहे. बघूयात काय घडतंय. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ व्हॉट अ कॅच. नाही झेल नाही झालाय. शेवटच्या क्षणाला जेडीच्या हातून चेंडू निसटला, परंतु प्रयत्नांना 100+ मार्क. जर का हा प्रयत्न आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात जेडीसाठी. काय जबरदस्त एफर्ट. काय पहिल्या चेंडूवरती ती संधी होती का बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं या झेलला टिपण्याचा प्रयत्न केला. चेंडूवरती आले होते, चेंडू खाली आले होते, त्यानंतर झेल टिपण्याचा प्रयत्न जो केला तो यशस्वी जवळजवळ झाला होता. पण दुसरी गोलांडी ज्या वेळेला घेतली गेली त्यावेळेला चेंडू हातातून निसटलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा धावपलकामध्ये जोडल्या जात आहे. धावपलकाचा श्रीगणेशा होतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धाबांची वर्णी. जेरी थोडेसे नाराज असतील, परंतु जेडीच्या प्रयत्नांना नक्कीच दाद देताना दिसले. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड करून बाबू फेकी करतील तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये पुन्हा एकदा होत असताना दिसतंय. आजच्या दिवसभरातील हा शेवटचा आणि अंतिम सामना आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये
किती धावा बनवाव्या, किती धावांचा बचाव करण्याची कुवत आहे, कशा पद्धतीनं आपला बॉलिंग अटॅक आहे, या सर्व बाबींना ध्यानात ठेवत असताना मालवण मुकेश रॉयल या संघातील फलंदाजी करताना दिसतील. तर समोरच्या दिशेने डिपेंडिंग चॅम्पियन विकी पॅकर ठाणे हा संघ आहे, ते विचार करत असणार आहेत की कमीत कमी धावांपर्यंत हे धावफलक थांबावं, जेणेकरून दुसऱ्या इनिंगमध्ये चेसिंग इझी होईल. करण आणि शुभम मागील 3 चेंडूचा खेळ, 3 चेंडूमध्ये 6 धावा. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, दोघांसाठी सद्यस्थिती चांगली राहिली असं म्हणावं लागेल. यष्टांच्या मागे मनीष बबडी मनोबल उंचावण्यासाठी सातत्यानं जेरीशी चर्चा करतायत. खूप मोठी स्टारकास्ट ठाण्यावरून आपल्याला बघायला मिळते, ज्याच्यामध्ये जेडीच्या कॅप्टन्सीखाली सर्व हे ठाण्यातील खेळाडू एकत्रित. हो, यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक शुभमने खेळण्याचा प्रयत्न केला, पण जस्ट नाही करता आलं. चेंडूला कुठे टप्पा पडला, कुठे चेंडू निघून गेला. बिलकुल एका फुलटॉसला मिस केलंय शुभमने आणि त्यामुळेच डोक्यावरती हात आलाय असं म्हणावं लागेल. 2-2, 2-1 अशी 4 चेंडूची कहाणी आहे. या अगोदर झालेली मॅच, त्या अगोदर झालेली मॅच, या संपूर्ण जर मॅचेस बघाल तर आज दिवसभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं एंटरटेन केलंय प्रत्येक टीमनं, प्रत्येक खेळाडूनं इथं आल्यानंतर. आणि त्यानंतर आपण आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणी मालवण मुकेश रॉयल हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. जेरीने बाजू बदलली आहे करण पाटीलसाठी. पहिल्यांदा स्ट्रायकिंग वरती करण आपल्याला बघायला मिळेल. तंत्रशुद्ध फलंदाजी करणं ही करणची ओळख, एक वेगळा दरारा आहे करणचा. ज्या ज्या वेळेला गोलंदाजासमोर बॅटिंगसाठी उभे राहतात त्या त्या वेळेला गोलंदाजांना प्रश्न पडतो कशा पद्धतीने चेंडू हाताळावेत, कारण विविध फटके करणच्या खात्यामध्ये आहेत, करणच्या अंगीकृत आहेत आणि ते सादर करत असताना एक वेगळं सौंदर्य अंडरआर्म क्रिकेटचं बघायला मिळत असतं. वेगवान चेंडू पायावरचा आणि त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलं. 2 धावांसाठी चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. 10 धावा. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असणार आहे. प्रत्येक चेंडूकडे 2 धावा काढण्याचा काहीसा प्रयत्न. षटकार, चौकार आणि त्याला सिंगल डबलची जोड, जोपर्यंत तुम्ही ती जोड देत नाही तोपर्यंत तुमचं यश तुमच्या जवळ येईल असं तुम्हाला फील सुद्धा येणार नाहीये. पाण्यामध्ये चेंडू पडलाय, इनसाइड आउट खेळायचं होतं, लॉफ्टेड फटका होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करून फेकी करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा बिनबाद मालवण मुकेश रॉयल. हे आमचं व्यासपीठ, ज्या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक शैलेजी पाटील यांना आपण बघत आहात. त्याचबरोबरीनं बाकी सर्व मंडळी. आणि चला थोडी घाई करा. फिल्डिंग करणारी टीम विकी पॅकर, आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे आणि त्यामुळे आपण जितकी घाई कराल तितकं तुम्हाला उजेडामध्ये खेळण्याची संधी मिळेल. नवीन गोलंदाज मयुरेश आलाय बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं जेरीचं, जिथे त्याने 12 धावा खर्च केला. आता मयुरेशकडून सुद्धा तीच अपेक्षा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मनगटी साह्याने चेंडूला हाताळलंय. शुभमने वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने चेंडूला टोळावलं. 1चं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये. अमर वेगाने आले जरूर, परंतु फेकी करत असताना अचूक फेकी नाही केली, थोडीशी दिशाहीन फेकी आणि त्यामुळे 3 धावा धावून पूर्ण झाल्यात. पहिल्या चेंडूवरती 3 धावा येणं म्हणजे मयुरेश्वरचं दडपण वाढवणं असं आपण बढू शकतो. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे. किती धावा
धावपलकावरती लगावणं गरजेचे आहेत. किती धावा समाधानकारक असतील हा प्रश्न जरूर सगळ्यांसमोर आहे. पैकी पॅकी ठाणे हॉट फेवरेट टीम आहे. त्यानंतर मालवण मुकेश रॉयल हा संघ सुद्धा तितकाच फेवरेट मानला जातो या स्पर्धेसाठी. ओ इथे रनआउटची संधी, कम्युनिकेशन गॅप होता आणि त्याला हेरत असताना मनीष बबडीने केली फेकी. जस्टनच्या मागे जाऊन ज्या पद्धतीने त्याने थ्रो केला बघा, शरीरापासून लांबचा चेंडू कशा पद्धतीने खेळले होते. अक्रॉस द बॅट खेळण्याचा मानस मनीषने फील्ड केली. त्यानंतर लगोरीमध्ये नेम धरतो तसा नेम धरला आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केला फलंदाज करण पाटील बाद. सोळावरती 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा शुभमच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. करणचं बाद होणं आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कुणाल वडणारे याला आपण पाहतोय. अजून एक धाकड फलंदाज. मागील वर्षी जयगणेश मिठाकरच्या अंगेश कुणालने केलेली बॅटिंग कौतुकास्पद होती. आज पुन्हा एकदा कुणालला त्या पद्धतीची बॅटिंग साकारावी लागणार आहे, कारण मालवण मुकेश रॉयल हा संघ ज्या संघामध्ये ते खेळत आहेत त्याला पुढे आणण्यासाठी त्यांची बॅटिंगची गरज असेल. पण दुसऱ्या बाजूला मयुरेशनं चांगला कमबॅक करू दिलाय. 16वरती 1 दुसरं षटक मार्गस्थ आहे. श्रीसाई चॅम्पियनशिप नजरे समोर आहे. रविवारचं तिकीट कुणाला भेटणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे. दोन्ही संघ आतुर आहेत. पायावरच्या चेंडूला लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक वेगाने जातोय चेंडूवरती, परंतु जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत सहजतेने 2 धावा पूर्ण केल्यात. सिंगल डबलला किती महत्व आहे. एक अशी मॅच ज्याने सिंगल डबलचं महत्व आपल्याला सांगितलं, पण शेवटच्या चरणामध्ये सिंगल डबलचं महत्वच विसरले आणि त्यामुळे सामना सुद्धा गमवावा लागला होता. मॅच होती क्रिस्टियन मीरा रोड वर्सेस मालवण मुकेश रॉयल. अशी अनेक उदाहरणं आहेत क्रिकेटची जिथे तुम्हाला काय करणं गरजेचं होतं ते आपण करत नाही. ज्या गोष्टी करत होता त्याच्यामध्ये सातत्य ठेवत नाही आणि म्हणूनच आपल्याला क्रिकेटमध्ये असे काही सरप्राईज करणारे रिझल्ट सुद्धा बघायला मिळालेत. चला थोडी घाई करा. 18वरती 1 3 चेंडूचा खेळ झालाय. मयुरेश समोर कुणाल. पाहुयात काय घडतंय. पायावरचा चेंडू कुणालने चेंडूला टोलावलंय, पाठवलंय खाऊखानच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार 6 धावा. काही कुणालची ताकद आहे कशा पद्धतीने घेत आहेत. पुढे पुढे तयार. मयुरेशचा हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला गेला. चेंडू खाली येत असताना चेंडूला टोलावलंय आणि फुलटॉसचा समाचार खरपूस आहे आणि त्यामुळे या 6 धावा येताना दिसत आहेत. व्हॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक. ही ताकद आहे कुणालची. फिटनेसवरती लक्ष देत आहेत आणि त्यामुळे तो करंट त्यांच्या फलंदाजीमध्ये दिसून येतोय. ज्या प्रकारचं फुटवर्क होतं, ज्या पद्धतीने चेंडूच्या खाली आले, त्यानंतर ज्या पद्धतीने बॉटम हँडला वापरलं, रिस्टचा वापर ज्या पद्धतीने केला, 6 धावा येणं स्वाभाविक होतं आणि त्या 6 धावा येत असताना बघा यावेळेला फुलावले रनआउटची संधी, परंतु शुभम तितकेच चपल आहेत. ओ बबडीने पुन्हा एकदा यष्टीला टोलावण्याचा प्रयत्न केला, परंतु यष्टीला मिस करत हा चेंडू जातोय. एकाचं रूपांतर 2 मध्ये. ओ थोडक्यात हुकलाय. 26वरती 1 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. सचिन राणे यांचं व्यासपीठावरती आगमन. वेलकम सचिन, आपलं हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रापासून पुन्हा एकदा चेंडू खाली येऊन लोअर फुलटॉसला बनवलंय आणि पाठवलंय सुद्धा सीमारेखा पार. षटकार. 32वरती धावफलक. बघ कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि कुणाल तयार होते आतमध्ये येणाऱ्या चेंडूसाठी. टुवर्ड्स दी बॉडी लाईन चेंडू येत होता आणि त्या चेंडूला ज्या पद्धतीने त्याने टोलावलं. 6 धावांची वर्णी, 4 चेंडू 16 धावांची वैयक्तिक खेळी कुणालची. 2 षटकं संपली. 32वरती
1-16च्या सरासरीने धावा बनतायत. हे आमचं मुख्य व्यासपीठ. सचिन राणे आल्यानंतर सगळ्यांचे हसतमुख चेहरे. पद्मना प्रभू बाबू सर चर्चा करतायत. पहिला दिवस खूप चांगल्या रीतीनं आतापर्यंत मार्गस्थ असताना शेवटचा सामना आहे म्हटल्यानंतर एक संघाला रविवारचं तिकीट मिळेल. विकी पॅकेट ठाणे आपल्याला नंतर बॅटिंग करायची आहे, त्यामुळे टीम मीटिंग आपण जितकी कमी कराल तितका तुम्हाला वेळ नंतर बॅटिंगसाठी मिळेल. शुभम आणि कुणाल चर्चा करतायत एकमेकांशी कशा पद्धतीने इथून पुढची 2 षटकं खेळायची आहेत. अपेक्षेप्रमाणे धावा आल्यात. एक मिनिट. बत्तीस वरती 1-2 षटकं संपलेत. 16 धावांची सरासरी. अजूनही शुभम मैदानाच्या आतमध्ये ज्याने 10 धावा केल्यात, 2च्या सरासरीने धावा बनवल्यात. कुणालने प्रभावित कामगिरी करत असताना 2 मोठे फटके, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. 4 चेंडू 16 धावांवरती तो खेळतोय. करण पाटील तितके प्रभावित करू शकलेले नाहीयेत. आता आदित्य भाऊच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूयात भाऊ कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण इथून एखादी विकेट आणि कमबॅक करून देणं ही गरज आहे विकी पॅकेट ठाणेला. काय विचार केलाय कर्णधार जेडीनं जयदीपनं येणाऱ्या 2 षटकांसाठी ते प्लॅनिंग, ते सुद्धा आपल्याला बघायला जरूर मिळेल. एक छोटीशी चला, भाऊच्या हातामध्ये चेंडू. समोर शुभम लोखंडे मोठ्या मंचावरती. बघा, मगाशी जसं सागरने सांगितलं होतं, दापोली, गोवा असंख्य ठिकाणं गाजून यावर्षी शुभम आलाय. आणि आता शुभमला इथं मालवण मुकेश रॉयल या संघासाठी आपला तो शानदार खेळ पेश करायचा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू बाबूचा जास्तच बाहेर गेल्या कारणानं वाईटचा इशारा पंचांकडून आला. यावेळेला लॉफ केलं चेंडूला. हलक्या हाताने खेळले, परंतु टायमिंग चुकणार नाही याची काळजी घेतली आणि चेंडूला पाठवून दिलं. वाईट इश लॉंग ऑन सीमारेखा पार. षटकार. बघा कशा पद्धतीने खेळलंय या फटक्याला. भाऊने आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला चेंडूला. हो, यावेळेला हातामध्ये चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि त्याचबरोबर कुणाल बडणारे मॅन इन फॉर्म. याला मात्र मैदानाबाहेर जावं लागेल. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. रनआउटच्या रूपाने विकेट. नो बॉलची 1 धाव आणि बॉल काउंट सुद्धा केला जाणार आहे. कुणाल बाद झाला आणि कुणालची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवली पालघरचा स्टार करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येतोय. विकेटची गरज होती. कुणाल आदित्यने ती विकेट मिळवून दिली आहे, परंतु त्याच्या अगोदर येणारा षटकार हे शुभमचा कॉन्फिडन्स वाढवणारा असणार आहे. बघूयात शुभम. हो, यावेळेला मोठा अँगल बनवण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये पसरलेत म्हटल्यानंतर वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. तिसऱ्या षटकातील सद्यस्थिती 18.92च्या सरासरीने 41 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चांगल्या स्थितीमध्ये मालवण मुकेश रॉयल हा संघ.
नेक्स्ट बॉल यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. मिस टाइम नंतर चेंडू उंच हवेमध्ये आणि चेंडू खाली जेरीने टिपला झेल. शुभम लोखंडे बाद. काय घडलं होतं या चेंडूवरती? हलका लेग कटर टाकण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूला जास्त शफल होऊन रेषेच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 41 वरती तिसरा हादरा शुभम लोखंडे बाद झालाय आणि शुभमची जागा घेण्यासाठी करण सोडा मैदानाच्या आतमध्ये आलाय. शुभम जास्त शफल झाले होते. चेंडूची जी रेष होती, लाईन होती, त्याला मिस केलं होतं. येस 41. बत्तीस होते 2 ओव्हरला. वाईट 6, सिंगल वाईट आणि टॅन वाईट. वाईट 6 नो बॉल आणि त्यानंतर त्याला आलेली विकेट आणि त्यानंतर वाईट आणि परत विकेट आहे. करण सोडा आणि त्याच्यासमोर भाऊ. 41 for 3. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हव्यामध्ये गेल्यावर जरूर, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील दुसरा धावायचा प्रयत्न केला गेला वेगाने. दुसऱ्याचा कंप्लीट. काय तिसरी घेतली जाते का? नाही, थांबवलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. म्हणतात ना, दुसरी धाव किंवा तिसरी धाव घ्यायची असेल तर तुम्हाला पहिली धाव वेगानं कंप्लीट करणं गरजेची. ती पहिली धाव वेगानं घेतली होती जरूर, पण क्षेत्ररक्षण इतकं चांगलं झालं की तिसरी धाव घेण्याची संधी नाही मिळाली. 2 सहज कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. करण सोडा, करण ठाकूर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 करण एकाच संघामध्ये आणि ते 3 करण पाटील, करण ठाकूर, करण सोडा. म्हणजे रन करायला सांगायची गरज नाही, रन करणारे 3 जण आहेत. आदित्य भाऊने प्रभावित केलंय. आपल्या फिरकीच्या बळावरती ज्या पद्धतीने चेंडू ते आतमध्ये आणतायत. डावखुरी हाताची गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने चेंडूला लांबून कट करतायत, त्याला बघता फलंदाजाला शॉट सिलेक्ट करताना थोड्या अडचणी निर्माण होत आहेत. जरूर चेंडू यावेळेला शरीराचा वेध घेत असताना मागे निघून गेला. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. यावेळेला करण ठाकूर बैठक शॉट आणि चेंडूला पाठवून दिलं सरळ सीमारेखा पार. षटकार. प्री प्लॅनर स्ट्रोक. पुढे पुढे तयार होते. आदित्य भाऊ बाहेरून चेंडू आतमध्ये आणतील असा काहीसा विचार होता आणि त्याचा खरपूस समाचार घेत असताना वेट वॉच अँड देन डिलिव्हर्ड. चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी मिड विकेटच्या डोक्यावरून. ठाकूर दी पॉवर. 50 वरती 3 अर्धशतक कंप्लीट. शेवटचे अंतिम षटक बाकी. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज म्हणून फ्रीज स्पॉन्सर करण्यात आलाय. गिरगावची माऊली सुवर्ण चषक ज्यांच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक होती, अशा स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज देण्यात आला. थँक्यू सो मच गिरगावची माऊली ऑर्गनायझिंग कमिटी, आपल्या मनापासून आभार. 50 वरती 3 गुंडूच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचा अंतिम षटक. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करणने स्टायलिश स्ट्रोक इथे सजवलाय आणि त्या चेंडूला तटावत असताना पाठवलंय कव्हर सीमारेखा पार. चौकार. 4थं षटक म्हणजे स्लॉगवर हाणामारीचं षटक. करणला माहित होतं की आता इथून आम्हाला धावा मोठ्या प्रमाणात बनवाव्या लागतील. जितक्या धावा बनतील तितकं गोलंदाजांना बळ मिळेल आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत असताना पहिला चेंडूवरती इनसाइड आउटचा हा फटका, शानदार स्ट्रोक ज्याच्यावरती 4 धावा आल्यात. गुंडूवरती हल्ला म्हणजे हा दिमागी आघात आहे. हो, यावेळेला मिस टाइम. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, स्वतः गोलंदाज. गुंडू चेंडूच्या मागे धावतायत. 1चं रूपांतर 2 मध्ये झालंय. 2चं रूपांतर काय 3 मध्ये
करून दिलं जाईल का? नाही. ना म्हणणार ना, रोख दिया. फक्त 2 धाबा, 56 वरती धावफलक. किती धाबा 4 षटकामध्ये धावफलकावरती लाभाव्या, किती धावांपर्यंत मजल मारली जावी, किती धावा समाधानकारक आहेत, हा प्रश्न पडला होता सगळ्यांना. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 4 चेंडूनंतर मिळणार आहे. 60-65च्या आसपासचं धावफलक चॅलेंजिंग टोटल असेल. विकी पॅकेट ठाण्याची बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे आणि तितकीच ताकदवर सुद्धा आहे, पण त्यांच्यासमोरचा बॉलिंग अटॅक हा सुद्धा तितकाच तिखट आहे. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू तळम्याच्या दिशेने निघून गेला आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येथील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाबा. 58 वरती धावफलक. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. गुंडूवरती आतापर्यंत 8 धावांचं आक्रमण, त्याच्यामध्ये एक चौकार जो कव्हरच्या क्षेत्रामध्ये येताना आपण बघितला होता. प्रत्येक चेंडूवरती 2 धाव घेण्या ऍटलिस्ट मिळाव्या असा काहीसा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आहे. श्री साई चॅम्पियनशिप 7व्या पर्वामध्ये या सत्कर्माची ही 7वी फेरी, जी यावर्षी आपल्याला वेगळ्या थाटात दिसतेय. त्यावेळेला बाहेर कट करण्याचा प्रयत्न चेंडूला, परंतु चेंडू तितका बाहेर गेला नाही. या पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय आणि 2 धावा धावून सुद्धा कंप्लीट केल्यात. नो +2 टोटल 3. गुंडवरचं दडपण वाढलंय, हे दडपण आहे या क्वार्टर फायनलचं, हे दडपण आहे रविवारच्या तिकीटचं, हे दडपण आहे या मॅचला जिंकण्याचं. आणि या दडपणाला बळी पडत असताना आता चुका होत आहेत. कोण निखरणार, कोण बिखरणार, कोण बाजी मारणार आणि कोण रविवारच्या दिवशी इथे सेमीफायनल खेळण्यासाठी येणारी काळबेळ सांगणार आहे. तुर्तास श्रीसाई चॅम्पियनशिपचा पहिला दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडलाय. चांगला संघर्ष पाहायला मिळाला, चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या, चांगले रन्स बनले, चांगल्या विकेट्स आल्या, काही अशी गोलंदाजी झाली त्याच्यामध्ये 3-3 धावांचे षटक आपल्याला बघायला मिळाली, जे की रबर बॉलमध्ये तितकंसं शक्य नसतं, तितकं सोपं नसतं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात धावा येत असताना गोलंदाजाने दाखवलेली आपली कमाल ही सुद्धा आपण पाहिली. गुंडूने हाताळलेला हा चेंडू इनसाइड आउट. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली. क्षेत्ररक्षक रोहित जेरी चेंडू खाली आलाय आणि गुंडूला सफलता मिळत असताना करण सोडा याला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. हर्षित आणि ठाणे अगदी जवळचं नातं. आता हर्षित गुंड समोर बघूया कशा पद्धतीची बॅटिंग करतो. 61 वरती 4, लास्ट 2 बॉल रिमेनिंग. तयार होते ऑन साईडला चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी, परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाही. कदाचित बॅट सुद्धा थोडे हातामध्ये फिरली आणि त्यामुळे हा चेंडू एका धावेसाठी गेलाय. सिंगल येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंग मधला. काय या चेंडूवरती मोठा प्रहार येईल का? करण ठाकूर स्ट्राईक एंडवरती, ज्याने एक चेंडू फेस केला आणि त्या चेंडूवरती सुद्धा त्यांनी षटकार लगावलाय. करण ठाकूरने यावर्षी वाय कट्ट्यामध्ये केलेली बॅटिंग सर्वांनी पाहिली. वामिका स्टार पालघर या संघामधून खेळत असताना आणि आज या पावसाळी हंगामामधील सर्वाधिक लोकप्रिय असणारी स्पर्धा श्री साई चॅम्पियनशिप, याच्यामध्ये मालवण मुकेश रॉयल या संघातून खेळत असताना गुंडू काय आपला प्रभाव टाकेल का? शेवटच्या चेंडूवरचा प्रभाव मोमेंटमला आदान प्रदान करताना दिसेल. येस, इट्स अ नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि हा नो बॉल एकच सांगतो की इथे चेक अलाव नाहीये. आता आमच्या सागरला विचारेल, तो म्हणेल नाही की आला, तिथे फक्त कॅशच चालते. हा चेक वेगळा आहे. लास्ट बॉल. ओ, यावेळेला शानदार दिलं. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आतमध्ये येत असताना त्याला मागे पाठवलाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड करून फेकी इतकी लेसी की जिथे एक धाव मिळणं गरजेची होती तिथं 3 धावा. चौथी फलंदाज बाद. 3 धावा, एकाच्या जागी 3.
पण सागर एक गोष्ट मात्र नक्की आहे, पहिल्या इनिंगच्या शेवटच्या क्षणामध्ये होणाऱ्या काही गोष्टी, काही घडामोडी सेकंड इनिंगवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकतात, मोमेंटमला आदान प्रदान करण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळे कदाचित या 3 धावा सुद्धा खूप मोठं आकर्षण ठरू शकतात येणाऱ्या इनिंगमध्ये. तुर्तास 63 धावांवरती 4 गडी, 66 धावांवरती 4 गडी बाद, 67चं लक्ष्य, 67चा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विकी पॅकेट ठाण्याचे दोन्ही फलंदाज येतील. तुर्तास क्षेत्ररक्षण मालवण मुकेश रॉयल टीम आपण त्वरित लावून घ्यायचंय. हे आमचं मुख्य व्यासपीठ पद्मनाभ प्रभू बाबू सर, सचिन राणे, शैलेश पाटील, मेघा श्याम, या सगळ्यांना आपण पाहताय जे आपल्या मुख्य स्क्रीनवरती आहेत आणि व्यासपीठावरती सुद्धा इथे बसून मॅचचा आनंद लुटतायत. 67 धावांचा पाठलाग, 67 धावांचा बचाव कशा पद्धतीनं होतोय या ऐकूयात सागर मोरे यांच्या मुखातून. धन्यवाद. धन्यवाद भरत मोरे सर. स्वागत आहे सर्वांचं. शेवटची इनिंग आजच्या दिवसातील श्री साई चॅम्पियनशिप दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि ह्या वर्षी एक नवीन आहे की 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 24 संघ यावर्षी आपण खेळताना पाहायला मिळतील. त्यातून 3 पारितोषिक आपण पाहिले गेले. तब्बल 1.5 लाख रुपये प्रथम क्रमांक आहे, द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये, तृतीय क्रमांक 50,000 रुपये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील आपण पाहिलं तर आकर्षक असं फ्रीज आहे ते आपण पाहिलं तर गिरगावची माऊली सुवर्ण चषक दिनेश सांगे यांनी संपूर्ण त्यांची टीम जे प्रोव्हाइड केलं आहे. बेस्ट बॅटरसाठी देखील आपण पाहिलं तर एअर कूलर आहे जय अंबे संघ गिरगाव. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजसाठी जर आपण पाहिलं तर एअर कूलर आमचे साई प्रसाद परब यांच्याकडून आपण पाहिलं गेलं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डरसाठी आपण पाहिलं तर एअर कूलर आमचे मोहनभाई चिरात. आज नक्कीच त्यांचं पण आम्हाला सहकार्य नेहमीच राहिलं आहे. चांगलं रॉयल त्यांचा बँकेट आपण पाहू शकतो. आणि सर्व आमचे जे ऑफिशियल स्पॉन्सर्स मग सिंहगड स्पोर्ट्स, त्यानंतर सिद्धेश फास्ट फूड फॅमिली रेस्टॉरंट, रॉयल सेलिब्रेशन बँकवेट आपण पाहिलं गेलं, विनायक इव्हेंट्स, संपूर्ण इव्हेंट्स विथ अनुपा, 5 स्टार फिटनेस, संपूर्ण टीम, कंदारी किंग्स, tenniscricket.in, ट्रायडन्स लॉजिस्टिक, प्रोलिंग, सीके टेक्सटाईल्स, प्लॅन डी, त्यानंतर संपूर्ण टीमने जे आम्हाला इकडे ऑफिशियल स्पॉन्सर केलं आहे सर्वांचा आभार आहे. 24 बॉलमध्ये 67 धावांची गरज आहे. हा डाव जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर टीम विकी पॅकर ठाणे हे आपण आकर्षक आपल्या टी शर्ट्स पण पाहू शकतो. एक नवीन पॅटर्न, फुल हँड, सिवलेस, सर्व पद्धतीचे आपण इकडे टी शर्ट, शॉर्ट्स, ट्रॅक सर्व आपण पाहू शकतो. या श्री साई स्पोर्ट्स कॉन्टॅक्ट नंबर पण आपण दिला नक्कीच आणि इंस्टाग्राम फेसबुकला पण आपण फॉलो करा. संपूर्ण श्री साई स्पोर्ट्स या ऑफिशियल लाईव्ह टीमची देखील लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आमचे संतोष सर, शैलेश सर, विराज सर, गणेश सर, सगळी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपण पाहू शकतो. आणि मागील 2-3 वर्षामध्ये श्री साई स्पोर्ट्स अगदी खूप चांगली उंची भरारी घेते आहे. त्यामध्ये असे अनेक आमचे मित्रपरिवारांचा वाटा आहे. आणि आज या टुर्नामेंटचं देखील आयोजन गेले 7 वर्ष या क्रीडा स्पर्धेचं आपण पाहतोय. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा एक भव्य दिव्य असं आयोजन श्री साई चॅम्पियनशिप. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुलै महिन्याची सुरुवात झाली तशी या क्रीडा स्पर्धेची चाहूल लागते. आणि मागील 2-3 महिन्यापासून या क्रीडा स्पर्धेचे संपूर्ण प्लॅनिंग, मग लाईव्ह ड्रॉ पाहिलं गेले, कोणते संघ खेळणार, कोणते खेळाडू खेळणार, यावर संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे. बट आता ही मॅच पण फाईट आहे, कुठली टीम जाईल टॉप 3 मध्ये. विकी पॅकर ठाणे जाईल की मालवण मुकेश रॉयल चेंबूर, यावर क्वेश्चन मार्क अजूनही आहे. हर्षित काय स्माईल केली हर्षितने, पण अगदी त्याच्या अगोदरची मॅच त्याने आपल्या टीमला, म्हणजे आज करण ठाकूर आणि कुणाल इकडे का खेळतात तर हर्षितमुळे. ती मॅच थोडीफार मात्र फाईट होती आणि हर्षितने आपल्या टीमला जिंकून दिलं. तिघांनी पण ते स्माईल केल्याने एक्सेप्ट केलं. करण पाटीलला पण इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. अगदी एक मॅच प्लेअर ऑफ द अवॉर्ड पण त्यांनी मिळवला. हर्षितने एक चांगली कामगिरी केली. पहिल्या हाफमधून जेरी, म्हणजे बॉलिंग अटॅक पण खूप चांगला पाहिला गेला. जेरीने एक चांगली बॉलिंग केली आहे, त्याने पण एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला गेला. चला लेट्स प्ले, थोडं फास्ट खेळा. 67 धावाचा पल्ला गाठायचा आहे. उद्या देखील आपण पाहणार आहोत
खूप चांगले व्यावसायिक संघ उद्या पण इकडे खेळताना पाहायला मिळतील. भव्य दिव्य असं आयोजन मुंबईच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. आणि परिवारचं हे ग्राउंड, ज्या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. मध्ये ओरम क्रिकेट असू दे, अंडरआर्म क्रिकेट असू दे. उद्या देखील जर आपण पाहिलं तर पहिलीच मॅच आहे साई सिद्धी घाटकोपर पॅकर, चांगला संघ घाटकोपर भटवाडीची त्या परिसरातील देखील चांगली स्टारकास्ट, त्यांच्या विरुद्ध फॉर्च्यून स्वरा 11 इच्छापूर्ती म्हणजे ऐरोलीचा एक चांगला संघ आहे. अशी पहिली मॅच असणार आहे. त्यानंतर गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा अशी दुसरी मॅच आहे. त्यानंतर स्वर्गीय जयेश घरत अर्थातच ताई पॅकर रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध वेद 11 ओमकार मालाड यावर देखील सर्वांची नजर असणार आहेत. लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राईक एंडला बॅटर प्रमोद, ज्याने गतवर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळवला होता, तोच प्रमोद स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल खूपच बाहेर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. शेवटची मॅच जरी आपण पाहिली उद्या, तर स्पार्टन 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध टर्फ ॲडिक्ट बोरिवली असं उद्याचा देखील आपण हा पाहणार आहोत. एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेचा आज पहिला दिवस, पहिल्या दिवसाची शेवटची इनिंग तुमच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकेटला प्रमोद, ज्यांनी गतवर्षी क्रीडा स्पर्धा अक्षरशः गाजवून खेळली होती आणि आपल्या घरी देखील एक फ्रीज घेऊन गेले होते असे प्रमोद. या बॉलवर देखील खोला टप्प्याचा बॉल, त्याला हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. डबलचा कॉल दिला, तिकडे 2 रन मिळतील. अजित तिकडे बॉलवर पोहोचले गेले, बट करण सोडा पण मात्र मॅच होणार नाहीये. बॉलिंगच्या जोरावर आतापर्यंत मालवण मुकेश रॉयल संघाने एक चांगली कामगिरी केली आहे. विकी पॅकर ठाणे गत वर्षी पण फायनल मध्ये हा संघ खेळला होता. 24 संघांमध्ये क्रीडा स्पर्धा आणि आज सर्व पराग पाटील, शैलेश पाटील यांचे संपूर्ण टीम आज या क्रीडा स्पर्धेची मागील 2-3 महिने मेहनत घेत आहेत. पॉलिसाठी करण सोडा, या बॉलवर देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. बीट केला बॅटरला, मागे फिल्डरला, कीपरला पण बीट केलं आणि सिंगल रन तिकडे मात्र मिळतीये. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रशांत पण एक चांगले बॅटर आहेत. प्रशांत शिंदे, बाबू या नावाने पण त्या परिसरात ओळखले जातात आणि एक चांगलं टॅप क्रिकेट पण प्रशांत खूप चांगलं खेळतात. ठाण्यात अगदी टॅपचा बाळकडू मला असं वाटतं पेरला जातो, म्हणजे जे टॅप खेळतात ठाण्यात आवर्जून. अंडरआर्म ओपनला पण एक खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पेश केलंय. शुभम लोखंडे पण थोडं फिल्डिंग सजवतात. महत्वाची मॅच आहे, टॉप 3 मध्ये जायचं आहे. टायटल मध्ये जिंकणं गरजेचं आहे, टायटल आपल्या नावावर करणं गरजेचं आहे. 7वं पर्व. बॉलिंगसाठी करण सोडा, स्ट्राईक एंडला बॅटर प्रशांत. एका दुसरा मोठा स्ट्रोक या ओव्हरमध्ये आलाच पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्टी प्रशांत. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला बॅट्समन पासून. व्हाईट बॉल. 1.5 लाखाचं प्रथम क्रमांक कोण जिंकणार यावर संडेला आपण 13 जुलैला इकडे फायनल असणार आहे. विशेष सहकार्य आमचं एकविरा स्पोर्ट्स क्लबचं मी नक्कीच आवर्जून नाव घेईल. त्यानंतर संपूर्ण कांजूर बॉईज, एकविरा ज्युनियर, ओव्हरदेव मित्रमंडळ. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवे जातोय, बॉल जाईल. आपण पाहिलं 6 रन साठी प्रशांत शिंदे यांच्या बॅटमधून हवाई फायर, हा हँडसम 6. खूप चांगलं टायमिंग केलं प्रशांतने आणि अगदी जागेवरून स्ट्रोक खेळले गेले. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. स्टँड अँड डिलिव्हर. प्रशांतचा बॅटचा जो फ्लो होता तो पाहण्यासारखा होता. रबर बॉल क्रिकेटला तुम्हाला अशी बॉलिंग करून चालणार नाहीये. बॅट्समन पासून थोडा लांब व्हेरिएशन पाहिजे. 11 रन झाले धावफलकावरती. स्ट्राईकेटला प्रशांत शिंदे. भन्नाट बॅटिंग करतायत, अनुभवी खेळाडू आहेत. चांगलं क्रिकेट ठाणे परिसरातून खेळत असताना विकी पॅकर या नावासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. त्यांच्या विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर. 2 बलाढ्य संघ आमने सामने आजच्या दिवसातील एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटिंगसाठी प्रशांत, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर करण सोडा. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर समोरून बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटरला थोडं थांबवलं. फुटबॉल 6 आल्यानंतर काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे आणि करणने तेच केलं की बॅट्समन पासून खूप लांब टाकला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. अजितने तिकडे जी फिल्डिंग सजवली आहे तिकडे मात्र प्रशांतला थोडं शांत केलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल.
12 धावा झाले धाव फलकावरती. 67 धावांचा पल्ला गाठायचा मॅचला जिंकण्याकरिता. टीम विकी पॅकर ठाणे. श्री साई चॅम्पियनशिप 2025 हे 7वं पर्व आहे. पहिला दिवस. आकर्षक टी शर्ट, आकर्षक शॉर्ट्स, आकर्षक कॅप, आकर्षक बॅग, आकर्षक ट्रॉफी. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेलाय. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रन्स तिकडे कंप्लीट केले गेल्या. 3रा रनचा प्रयत्न होईल का? पण नाही. 2च रन तिकडे मिळेल. 2 धावांनी स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. 14 धावसंख्येवर जाऊन पोहोचतो आहे. 6 कॅमेऱ्यांसह आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह देखील आपण पाहू शकतो. युट्यूबवर देखील आज खूप मोठ्या प्रमाणात ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली. मागील 3-4 वर्षामध्ये श्री साई स्पोर्ट्सचं चॅनल देखील आपण पाहिला गेला. जे कोणी आपले मित्र आहे, लाईक केलं नसेल तर मित्रांनो तुम्ही लाईक सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनला क्लिक करा. स्ट्राईक एंडला प्रशांत. या बॉलवर देखील फटका थोडा फसला गेला. मिस टाइम स्ट्रोक पाहिला गेला. 1 रन कंप्लीट केले गेला. डबलचा कॉल होईल आणि बघता बघता 2 रन तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ तिकडे समाप्त झालाय. एक बेनिफिट कुठल्याही प्रकारे विकेट गेलेला नाहीये. रन झाले 16 रन. म्हणजे सुरुवात चांगली केली आहे. आता बघूयात कशा प्रकारे कामगिरी करतील नवीन. पुन्हा एकदा दोन्ही बॅटर प्रमोद आणि प्रशांत. समीकरण आपण पाहिलं तर थोडंफार आपण पाहिलं तर बदलताना पाहिली गेली आहे. 18 चेंडू मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 51 धावांची गरज आहे. उद्याचा आपण हा लॉट पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती. नक्की मित्रांनो उद्या सकाळी 9 वाजता आपण टायमिंग चालू करणार आहोत. 8:30चं रिपोर्टिंग टाइम आहे. 9 वाजेपर्यंत मॅच चालू होईल. साई सिद्धी घाटकोपर पॅकर. अगदी घाटकोपरची देखील एक म्हणजे भटवाडी, अमृतनगर त्या परिसरातील सर्व स्टारकास्ट पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध फॉर्च्यून सोरा 11 इच्छापूर्ती ऐरोली असा मॅच असणार आहे. त्यानंतर गेम चेंजर एन्जॉय रत्नागिरी. विशेष करून रत्नागिरीवरून हा संघ उद्या इकडे खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा. त्यानंतर जर विनिंग मॅच होईल आणि त्यानंतर स्वर्गीय जयेश घरात अर्थातच स्थायी पॅकर रॉयल चेंबूर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध वेद 11 ओमकार मालाड. 2 मुंबईतील मातब्बर संघ तिकडे खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर स्मार्टन 11 कल्याण आणि टर्फ ॲडिक्ट बोरिवली असा उद्याचा आपण हा पाहतोय. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विराज लोखंडे यांच्या हातामध्ये बॉल दिला आहे. एक युवा खेळाडू आहेत शिवम यांचे बंधू. पण आता विराजला पण प्रूफ करावा लागेल. गत वर्षी विराजने पण चांगली बॉलिंग केली होती. पण ह्याही वर्षी त्याला प्रूफ करावा लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर प्रमोद, ज्याची पण चर्चा राहिली या क्रीडा स्पर्धेमध्ये. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. पण अंडरआर्मची क्रीडा स्पर्धा आहे. मॅचला जिंकायचं आहे. 18 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर मिस टाइम स्ट्रोक पाहिला गेला. फटका थोडा फसला तिकडे आणि आतली काढा घेतली होती. थोडा यष्टांच्या बाजूने मला असं वाटतं बॉल ट्रॅव्हल झाला. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. पाहू शकतो अगदी काही इंचित मध्ये मला असं वाटतं अंतर असेल आणि ऑफ स्टिकच्या बाजूने अगदी बॉल गेला. म्हणजे शुभमने पण डोक्याला हात लावला की हा बॉल जर स्टंपला लागला असता तर प्रमोद जाळ्यात फसला असता आणि मॅच देखील तेवढी चांगली होईल का? प्रमोद देखील थोडा तयारीमध्ये असेल कारण की प्रमोदला माहिती की लास्ट इयर जो परफॉर्मन्स राहिला होता तसा परफॉर्मन्स इकडे सिद्ध करावा लागेल. 17 बॉल मध्ये अजून 51 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला प्रमोद. या बॉलवर देखील पुन्हा एकदा फटका फसला गेलाय आणि विराज लोखंडेने मात्र बीट केलं गेलंय. गुड बॉलिंग विराज. चांगली बॉलिंग पाहायला मिळते विराजांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहिले गेले. 2 बंधू म्हणजे घरात पण एवढा सिरियस टॉपिक ते कधी बोलले नसतील तेवढे इथे सिरियस बोलतायत. दोघांना माहितीये की ही मॅच जिंकायची आहे. 67 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला बॅटर प्रमोद. बॉलिंगसाठी विराजने प्रभावित केलंय. सर्वांचं लक्ष विराजवर आहे आणि जशी लास्ट इयर पण त्यांनी बॉलिंग केली होती तसाच मात्र बॉलिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला बॅटर प्रमोद. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ स्टिकला पिचिंग केली होती. बॉल तिथे ट्रॅव्हल होईल. फिल्डर आहेत कुणाल. डबलचा कॉल दिला तिकडे. 2 रन मिळेल. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 2 रन खर्च केले गेलेत. उर्वरित 3 बॉल खूप महत्वाचे आहेत.
कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल यावर नजर आहे संपूर्ण मुंबई महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटचं, म्हणजे विविध भागात मग रत्नागिरी, मालवण, दापोली, खेड, चिपळूण त्या परिसरात पण अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. अगदी गोव्यामध्ये पण जाऊन अगदी आपले मुंबईतले खेळाडू खेळले, तिकडे पण अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल पाहिला गेलाय मित्रांनो. विराजची बॉलिंग आवडली असेल तर विराजसाठी एकदा टाळ्या वाजवूया. अफलातून बॉलिंग विराज लोखंडे, काय स्माइल केले त्याने आणि अगदी खुश झाले ते. खूप चांगली बॉलिंग, स्टंप टू स्टंप बॉलिंग, लाईन लेंथ प्रॉपर आहे आणि या क्रुशियल मॅचला खूप चांगली बॉलिंग करतायत विराज लोखंडे. फक्त आणि फक्त एकच रन त्यांनी खर्च केली आहे. दोन धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. इकॉनॉमी बॉलिंग करतात आणि ह्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे त्यांनी लक्ष वेधून घेतलंय. या बॉलवर देखील फटका फसताना पहिला गेलाय. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर शांत होताना पहिली गेली आहे. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली विराज यांची आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना विराजने पण मॅच मध्ये स्ट्राइक एंडला बॅटर प्रशांत. या बॉलवर देखील खोलर डब्याचा बॉल, काय बॉलिंग केली गेली विराजने. गुड बॉलिंग विराज. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये रन खर्च करत असताना 5 रन खर्च करत असताना पूर्णपणे टीमला मॅच मध्ये घेऊन आलाय विराज लोखंडे. आणि काय शुभमने त्याला हक केली, अगदी प्रेमाची मिठी मारली आहे. शुभमने मारली मिठी. सो दोघं भाऊ अगदी खुश झाले आणि दोन्ही लोखंडे ब्रदर्सने खूप चांगली बॉलिंग केली. गुड बॉलिंग विराज मॅच मध्ये पूर्णपणे घेऊन आलाय. बट अजूनही सामना संपलेला नाहीये. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 46 धावांची गरज आहे. 12 बॉल 46. या ओव्हरमध्ये एका दुसरा 6 आला असता मॅच पण रंगली असती. बट आता ही मॅच थोडीफार मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाकडे झुकताना पाहिली गेली आहे. त्याचं कारण आहे विराज लोखंडे. स्ट्राइक एंडला प्रमोद आहेत. प्रमोदकडे पण सर्वांचं लक्ष असणार आहे की ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे मॅच फिरवण्याची. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 46 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी, ठाण्याचे अजून एक युवा खेळाडू बॉलिंगसाठी येत आहेत. पहिला बॉलवर फटका फसताना पहिला गेलाय आणि प्रमोद थोडे नाराज असतील स्वतःवरती. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. बट स्ट्राइक मात्र तिकडे प्रमोदकडे आपण पाहिलं तर स्ट्राइक जाताना पाहायला मिळेल. अकरा बॉल मध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 45 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये 1-2 6 आलेच पाहिजे. लास्टला 6 बॉल 20, 6 बॉल 22 वगैरे मॅच पण पाहायला मजा येईल. कारण की अंडरआर्म ओपन फॉर्मॅट आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच काही होऊ शकते. या बॉलवर आपण पाहिलं तर ऑफ स्ट्रिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. 2 ठाण्याचे खेळाडू आमने सामने आहेत. एकत्र खूप वर्ष खेळलेत सुद्धा. बट या मॅच मध्ये फाईट करतायत. स्ट्राइक एंडला प्रशांत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. मॅचला कलाटणी होईल का? एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीयेत.
एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा ही टॅगलाईन श्री साई स्पोर्ट्स पराग पाटील शैलेश पाटील आणि संपूर्ण त्यांची टीम आज या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे. 7वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल आणि 3 रन जे आलेत एक्स्ट्रा. तिकडे कुठे ना कुठेतरी मॅच आता पुन्हा एकदा फिरेल का? नो बॉल आहे. 25 धावा झाले धावफलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. या बॉलवर हलकासा बॉल कट केला. खूप चांगला बॉल स्पिन पाहिला गेला हर्षितचा आणि बॅटर प्रशांतला मात्र तिकडे थांबवलाय. गुड बॉल. खूप चांगला बॉल पाहिला गेला. अगदी समोरून बॉल फिरवला आणि बॅटरला थांबवलं. या बॉलवर पुन्हा एकदा नॅचरली आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगला बॉल पाहिला गेला. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट एक्स्ट्रा आले. बट त्यानंतर रशीदने कमबॅक केला आणि हा सामना आपण पाहिला तर आता मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाने एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे असं मी म्हणेल. कारण की ह्याच्या अगोदरच्या मॅचेस आपण पाहिल्या. अगदी पहिली मॅच आपण पाहिली त्याच्यामध्ये देखील फाईट केली. बॉलिंग बॉलर्सने खूप चांगले एफर्ट्स दिले. या बॉलवर आता प्रशांत शिंदेने बघून घेतला आणि मात्र ह्या बॉलला धाडून दिलाय. हा हँडसम 6 रनसाठी. चेक केलं जाईल. बॅटिंग टीमने मला असं रिव्ह्यू घेतला पण ते चेक केलं जाईल. आणि नो बॉल आहे. नो बॉलला आपण हा षटकार पाहिला गेलाय त्यामुळे मॅचला आपण पाहिलं तर थोडीफार आता इकडे पुन्हा एकदा कमबॅक केला गेलाय. बॅटिंग टीम आपण पाहिलं तर विकी बॅकर ठाणे. मॅच अजूनही संपली नाहीये. प्रशांत शिंदे 32 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत प्रशांत शिंदेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्टँडर्ड निलेवर 6 रन. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या बॉलवर पण रिव्ह्यू 6 रिव्ह्यू. पण या बॉलवर पण आपण चेक केलं जाईल. हवाई फायर तर जरूर केली आहे. काय बॅटिंग करतायत प्रशांत. नावाप्रमाणेच कामगिरी करतायत. शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच तशी त्याला पाहायला का मिळेल का? आज जे युट्यूबला वाहत आहेत ते पण मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे ऑन ग्राउंड जे प्रेक्षक आले आहेत कोणी घरी आहे कोणी ऑफिसला आहे कोणी ट्रॅव्हल करतात ऑफिसहून घरी जाताना. पण ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी उद्या आवर्जून 2 दिवस खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग देखील इकडे दाखल होतील. आणि मुंबईकरांचा लाडका खेळ अंडरआर्म क्रिकेट. भव्य दिव्य असं आयोजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि धावा झाल्या आतापर्यंत 38 धावा झाले धावफलकावरती. आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 29 धावांची गरज आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. प्रशांत शिंदे हिस्ट्री क्रिएट करेल का? मला लास्ट इयर पण अशीच एक मॅच आठवते. अंधारच झाला होता आणि अशीच मॅच थोडीफार रंगली होती. पण विकी बॅकर ठाणे संघाने बाजी मारली होती. या बॉलवर फटका फसला गेला आणि शुभमने तिकडे चांगली कॅच तिकडे कलेक्ट केली आहे. हलकीशी एज घेतली गेली आणि कमबॅक केलं गेलं. बॉलर हर्षित शेट्टीने पण वेल प्लेड. प्रशांत
प्रशांतने जी मॅच मध्ये चुरस आणली होती, खूप चांगली एका हाताने मात्र तिकडे कॅच कलेक्ट केली गेली शुभम लोखंडे. आणि त्यानंतर जर सेलिब्रेशन पाहिलं गेलं पहिली विकेट आता गेली. दोन्ही बॅटरने जबाबदारीने क्रिकेट खेळलं पण थोडीफार मॅच फसली गेली. नवीन बॅटर आदित्य पवार भाऊ येतात ठाण्याचे, अजून एक धडाकेबाज बॅटर. मॅचला जिंकण्याकरिता 7 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. अजितची फिल्डिंग मला असं वाटतं आजच्या दिवसभरामध्ये इम्पॉर्टंट राहिले मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघासाठी. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रनचा प्रयत्न होतो तिकडे आणि 40 धावा झाल्या धावफलकावरती. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. बघूया शेवटची ओव्हर कोणावर जबाबदारी दिली जाईल. 6 बॉल 27 ला एक विराज लोखंडीची ओव्हर टर्निंग पॉइंट ठरली. त्या ओव्हरमध्ये स्कोर थोडा कमी आला, ज्याने इकॉनॉमी बॉलिंग केली, स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आणि रन्स कमी खर्च केले गेले. फक्त आणि फक्त विराजने 5 रन खर्च केले होते, त्यामुळे सामना पूर्णपणे बॅलन्स झाला आणि मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाकडे मात्र एक चांगला कमबॅक केला. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. सहा बॉल 27. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहायला मिळतोय. सहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. पहिला बॉल खोलून टप्प्याचा बॉल पाहिला गेलाय, थांबवलं तिकडे मात्र प्रमोदला आणि आता 5 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. मॅच थोडाफार आपण पाहिला तर एकतर्फी होताना पाहिली गेली आहे. आता बॅटिंग टीमला रिव्ह्यू नाहीये. स्ट्राईक एंडला आदित्य पवार भाऊ 5 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. भाऊ पण स्माइल करतायत, एन्जॉय करत क्रिकेट खेळतायत. अंबर अंबर मिलिंद सर, नो बॉल. यावर देखील समोर खेळले गेले आदित्य पवारच्या बॅट मधून आपण पाहिलं तर पॉवरफुल फटका, 6 रन. मॅच अजूनही संपलेली नाहीये, दोन्ही टीमकडे मॅच आहे बट पारणं जड आहे मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाचं. आदित्य पवारने जर हिस्ट्री क्रिएट केली तर मॅच अजूनही रंगू शकते. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. आदित्य पवार भाऊ चार बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. 4 बॉल 19 सामना आहे. मॅच अगदी हाय व्होल्टेज होतीये. श्री साई चॅम्पियनशिप 7वं पर्व आणि पहिल्या दिवसातील आपण पाहिलं तर ही आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल, म्हणजे जो संघ जिंकेल त्याला एक तरी ट्रॉफी कन्फर्म आहे. या बॉलवर चुकी होतीये, चुकीला माफी नाहीये आणि पुन्हा एकदा मात्र तिकडे रन मिळतील. व्हाईट प्लस 2 म्हणजे 3 रन मिळतील. सामना आता बदललाय. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. 4 बॉल 16 आणि रन करा गोळा. 4 बॉल 16 आहे.
कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त आदित्य पवार भाऊ. आदित्य पवार भाऊनी जरी मॅच जिंकून दिली तर ठाण्याच्या हर गल्लीमध्ये भाऊचंच नाव असेल. मग विकी बॅकर ठाणे हे नाव पण चर्चेत राहील. पण मॅच आज दिवसभरामध्ये ही मॅच पण चर्चेत राहील. 4 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आदित्य पवार भाऊ, बॉलिंग साठी निखिल आहेत. बट सामना अजूनही संपली नाही आहे. 4 बॉल 16 आजच्या दिवसातील एक महत्वाची मॅच. या बॉलवर चुकी होते, दडपण पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. ठाणेकर पण मॅच सोडत नाहीये. मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ पण मॅच सोडत नाहीये. 4 बॉल 15. या बॉलवर देखील स्टँड अँड डिलिव्हर आदित्य पवारचा पॉवरफुल फटका आणि चंदू सरांच्या भाषेमध्ये जा बॉल शोधून आण. हँडसम 6 आणि नो बॉल आहे आणि रन झाले 59. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. श्री साई चॅम्पियनशिप आणि आजच्या दिवसातील ही मॅच सर्वांच्या लक्षात राहील. म्हणजे 7 रन मिळतील आता समीकरण आहे जिंकण्याकरिता. 4 बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. सर्व प्लेयरला एकत्रित आणण्यासाठी मात्र ही मॅच आता आपण पाहायला मिळतीये. काय सामना रंगलाय. चार बॉल मध्ये 8 रन करायचे आहेत. आणि आदित्य पवार बंधूने इकडे मात्र मॅच पूर्णपणे हलवून टाकली आणि काय मॅच रंगली आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. कोण जाईल टॉप 3 मध्ये सर्वांचं लक्ष आहे. मालवण मुकेश रॉयल चेंबूर जाईल की विकी बॅकर ठाणे. हाय व्होल्टेज मॅच सर्वांचं लक्ष आहे या मुंबईकरांचं. भव्य दिव्य असं आयोजन. 7वं पर्व श्री साई स्पोर्ट्स कांजूरचं परिवार ग्राउंड. आज या परिवार ग्राउंडवर सर्वांचं लक्ष आहे. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी निखिल. मॅच होती कुठे आणि आली कुठे. मॅच पूर्णपणे बदलली गेली. म्हणून मी मगाशी सांगितलं की रब्बर बॉल क्रिकेट आहे. अंडर आर्म ओपनचा फॉर्मॅट आहे. आदित्य पवारकडे पण क्षमता आहे. नॉन स्ट्राईक एंडला प्रमोदकडे पण क्षमता होती. प्रशांतने जी बॅटिंग केली, प्रशांतचं पण मी कौतुक करेल. त्यांनी मॅच सोडली नाही. भले आदित्य म्हणजे प्रमोदकडून थोडे डॉट आले पण प्रशांतनी ती मॅच बनवली आणि इथपर्यंत त्याचा पण मोलाचा वाटा आहे. बट आदित्य पवार एक अग्रेसिव्ह प्लेअर आहे ठाण्याचे. नेहमी त्यांना मी चपळ असतानाच पाहिलंय. मग बॉलिंग करत असताना बॅटिंग करत असताना कधी शांत नसतात. त्यांची तीच ओळख आहे. 4 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. 4 बॉल 8. काय सामना रंगलाय. 59 धावा झालेत आतापर्यंत. 4 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. कोण जाईल टॉप 3 मध्ये. 4 बॉल 8. बॉलिंग साठी निखिल. स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य पवार भाऊ. नो बॉल होता तो. बरोबर आहे. वाईड पण आले. 4 बॉल 8 आहे. आणि 4 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. मित्रांनो या मॅच साठी एकदा टाळ्या वाजवा. 4 बॉल मध्ये 8 रनची गरज. हा व्होल्टेज मॅच. स्ट्राईक केला बॅटर आदित्य पवार भाऊ. बॉलिंग साठी निखिल. कोण जाईल टॉप 3 मध्ये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चुकी होते आणि तिकडे व्हाईट बॉल. मॅच आता मात्र बॉल काउंट झालाय. बघा व्हाईट बॉल होता. रन्सची काही गरज नव्हती. ज्या आदित्यने 6 मारून मॅच मध्ये आणलंय. करण सोडानी पण तिकडे स्माइल केली की मॅच मध्ये आता थोडंफार आमचं कमबॅक होण्याची शक्यता आहे. म्हणजे मला असं वाटतं मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ देखील मॅच मध्ये आलाय. म्हणजे हे कुठेतरी चुकीचं आहे. कॉम्बिनेशन तुमचं पाहिजे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर जेडी जयदीप पाटील येत आहेत. जेडी समीकरण बदलताना पाहिलं गेले. 3 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. 7वं पर्व पण आपलं हे 3 बॉल 7.
काय मॅच रंगली आहे. 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर येतील जेडी, पण एक बेनिफिट आहे की नवीन बॅटर स्ट्राईक एंडला येतील. जेडीकडे पण क्षमता आहे. आदित्य पवारची खेळी पण लक्षात राहील. प्रशांत शिंदेची पण खेळी लक्षात राहील. अगदी ह्या आजच्या दिवसातील खूप चांगला आहे. म्हणजे कधी बॅटिंग कधी बॉलर्सने मॅन ऑफ द मॅच मिळवले. आज 7ही मॅच मध्ये आपण पाहिलं तर कधी बॅट्समनचा प्रभावित कामगिरी राहिली, कधी बॉलरची प्रभावित कामगिरी राहिली, पण ही शेवटची मॅच कोण जिंकणार आहे. 3 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. चला मॅच चालू करायची आहे. 3 बॉल 7 ला स्ट्राईक एंडला बॅटर असणार आहे जेडी जयदीप पाटील. बॉलिंग साठी निखिल आहे. जेडी पण स्माइल करतात की मॅच अशी सिच्युएशन आली आहे की या मॅचवर नक्कीच म्हणजे बघा जिंकल्या अगदी वाटलं की मॅच थोडी वन साइड होती की काय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं की मॅच थोडी वन साइड होती का, बट आदित्य पवारची एक बॅटिंग, प्रशांत शिंदेचा एक चांगला फिनिशिंग टच पाहिला गेला, त्यामुळे मॅच अजूनही संपली नाही. या बॉलर निखिलवर तेवढं दडपण आहे. 3 बॉल 7 ला एका दुसरा 6 येईल का. स्ट्राईक एंडला बॅटर जयदीप पाटील जेडी. जेडी पण खूप वर्ष ठाण्यातलं क्रिकेट चांगलं खेळले आहेत, अनुभव आहे आणि नेहमी सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट पण मी जेडीला नेहमीच खेळताना पाहिलं गेलं आहे. आणि विनिंग स्ट्रोक आपल्या बॅटमधून जेडीच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. 5 बॉल 14 रनची आदित्य पवारची एक बॅटिंग. 3 बॉल 7 बॉलिंग साठी निखिल, स्ट्राईक एंडला बॅटर जेडी. 3 बॉल 7 ला बघूयात काय समीकरण होईल. हा बॉल खूप महत्वाचा आहे. मॅचचा रिझल्ट सांगून जाईल हा बॉल. आणि आता मात्र ही मॅच पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहिली गेली आहे. विकेट आली तिकडे रनआउटच्या रूपामध्ये. आता 2 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 7 रनची गरज आहे. 7 हा आकडा मला असं वाटतं लकी आहे. 7वं वर्ष पण आहे, त्यामुळे आता बघूया कोणाला लकी आहे. मालवण मुकेश रॉयल संघ जी कामगिरी केली आजच्या दिवसभरामध्ये, बॉलर बॅटर नवीन बॅटर मनीष यादव बबडी येतात. अजून एक ठाण्याचा धडाकेबाज बॅटर नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल, बट 2 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. जो खेळाडू 5 बॉल मध्ये 14 रन ज्याने केले त्याच्याकडे स्ट्राईक आहे आदित्य पवार भाऊ. 2 बॉल 7. चला मॅच सामना चालू करायचा. अंधार होत आलाय. 2 बॉल 7 चा सामना. कोण जिंकेल बघा. हा सिंगल आता 1 बॉल 6 पण बघायला मजा येईल. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. आदित्य पवार कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 2 बॉल 7 करायचे आहेत. शिवम लोखंडे आपण पाहू शकतो यष्टांच्या मागे बॉलिंग साठी निखिलने पण कॉन्फिडन्सने बॉलिंग केली, विकेट पण मिळवले. 2 बॉल 7 ला सामना करतील आदित्य पवार. अगदी ग्रीप बनवली आहे. 2 बॉल 7. या बॉलवर समोर खेळले गेले, फिल्डर आहेत तिकडे आणि कॅच ड्रॉप होतीये. आणि आता सामना आला तिकडे शेवटच्या बॉल मध्ये. एका बॉल मध्ये जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. एक मला मॅच लास्ट इयरची आठवतीये. सॅम्युअल चौगुलेने एक अशी मॅच जिंकून दिली होती. जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आले तर त्यांनी थोडं मागे जा. डीप मध्ये जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आले त्यांनी थोडं मागे जा. क्रुशियल मॅच आहे, त्यामुळे थोडं तुम्ही सहकार्य करा. 1 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आदित्य पवार भाऊ. मालवण मुकेश रॉयल चेंबूर जाईल की विकी पॅकर ठाणे. टॉप 3 मध्ये कोणता संघ जाईल. 1 बॉल 5. हाय व्होल्टेज मॅच आहे. प्रत्येकाचं लक्ष या मॅचवर आहे. संपूर्ण मुंबईचं लक्ष या मॅचवर आहे. 1 बॉल 5. स्ट्राईक एंडला आदित्य पवार भाऊ. आणि पुन्हा एकदा कहाणी ट्विस्ट. आता बाउंड्री पण चालेल. 1 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आणि 1 बॉल 4 धावणी पण होऊ शकतात. त्यामुळे क्रिकेट आहे. अनिश्चितचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कधी क्षणात इकडे तिकडे होणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. संपूर्ण थोडं स्पीडअप करा. आदित्य पवार
आणि तब्बल 1200 जण ही क्रीडा स्पर्धा युट्यूबला देखील लाईव्ह पाहतात. म्हणजे ही मॅचच तशी आपण रंगताना पाहिली गेली आहे. एक बॉल मध्ये 4. ठाणे संघ बाजी मारेल की मालवण मुकेश रॉयल चेंबूर की विकी पॅकर ठाणे. एक बॉल 4 आदित्य पवार भाऊ. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि फिल्डर आहेत तिकडे आणि काय सामना रंगला गेला. पण दोन्ही संघाचं मी कौतुक करेन, चांगली कॅच पकडली. बट वेल प्लेड आदित्य पवार भाऊ, वेल प्लेड मालवण मुकेश रॉयल चेंबूर, वेल प्लेड विकी पॅकर ठाणे. दोन्ही संघाचे अप्रिशिएट मी जरूर करेल. आणि काय सामना रंगला. अगदी हृदयाचे ठोके धडधड करणारा सामना आपण पाहिला गेला. आदित्य पवारची अफलातून खेळी पाहिली गेली. दोन्ही संघाने मन जिंकली. इट्स अ क्रिकेट. हर्षितने अगदी आदित्य पवार भाऊला विटी मारली आणि मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ मात्र टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचतोय. खूप चांगली कॅच तिकडे कलेक्ट केली गेली. करण ठाकूर होते. शुभमचं तिकडे सेलिब्रेशन पाहिलं गेलं आणि चला विराज लोखंडे. विराज लोखंडे मोक्याच्या क्षणी अप्रतिम षटक ज्यांनी टाकलं सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरतात विराज लोखंडे. विराज लोखंडे, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर या लवकर. विराज लोखंडे सर प्लीज, माझा आवाज तिकडे नसेल जात त्यांना आवाज सांगा प्लीज. या साहेब. मॅन ऑफ द मॅच विराज लोखंडे. विराज लोखंडे मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विराज लोखंडे. चला विराज भाऊ थोडस लवकर या. विराज भाऊ. अप्रतिम मॅच झाली, हाय व्होल्टेज. विकी पॅकर सुद्धा काय खेळलेत. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली. भाऊ सुद्धा लढत होते परंतु अप्रतिम गोलंदाजी आणि त्याच्याबद्दल हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. कल्याण प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने 500 रुपयाचा पुरस्कार आणि त्याचबरोबर मेघश्यामजी ओडावडीकर यांच्या शुभ हस्ते हा एक किडबॅक दिली जाते. मानाची ट्रॉफी. टीम क्वालिफाय होते, अंतिम 3 मध्ये जाते आणि कमीत कमी 50,000 फिक्स. तर कसं वाटतंय हा पुरस्कार घेतल्याबद्दल आणि समोरच्या टीमने चांगली फाईट केली त्याबद्दल सुद्धा आणि या स्पर्धेविषयी? स्पर्धा दरवर्षी चांगली असते. त्यांनी पण फाईट दिलेली चांगली. काय आता करणार नाही तरी पण बॉलरनी प्रयत्न केला. काय नाही होत नेक्स्ट टाइम चांगले प्रयत्न करू. आणि आज या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाची संध्याकाळ ही मालवण मुकेश रॉयल या टीमच्या नावाने राहते. विराज खूप छान खेळ, आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेट रसिको, पहिला दिवस श्री साई स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफीचा राहिलाय. मालवण मुकेश रॉयल या चेंबूरच्या संघाच्या नावे राहिलाय. उद्या सुद्धा रथी महारथी इकडे येतील परंतु आजच्या दिवसात जबरदस्त मॅचेस पाहायला मिळाल्या आणि खूप चांगलं लाईव्ह कव्हरेजही पाहायला मिळालं. त्यामुळे आजच्याप्रमाणे उद्या देखील आपण इकडे आवर्जून दाखल व्हा. ज्यांना शक्य नाही त्यांनी श्री साई स्पोर्ट्सवर मॅचचा आनंद घ्या. तोपर्यंत थांबू आजच्या रात्रीसाठी. उद्या सकाळी पुन्हा एकदा भेटणार आहोत आपण या ठिकाणी 8:30ला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.